हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊयात पुणे येथील एका विठ्ठल मंदिराविषयी. आपल्या सर्वांना तर ठाऊकच आहे की पुणे हे पेशवेकालीन पुणे म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या काळामध्ये पुण्यात अनेक सरदारांचे वाडे होते. या बहुतेक सर्व वाड्यांमध्ये अंतर्गत अशी वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरं त्या काळी स्थापन केलेली होती. त्याशिवाय वसवलेल्या अनेक पेठांमध्ये विविध मंदिरं जुन्या काळापासून आजही अस्तित्वात आहेत. काही मंदिरांचं नूतनीकरण झालेलं आहे तर काही मंदिरं नव्यानं सुद्धा उभी केलेली आहेत. असंच एक विठ्ठल मंदिर ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच कारण आहे आजची एकादशी, आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. आज पंढरपूर इथं मोठी यात्रा भरलेली असते. सर्व वारकरी ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तिथं गर्दी करून उपस्थित आहेत आणि सर्व भाविक अत्यंत भावभक्तीनं भारावून गेलेले आहेत. पुण्यामधलं हे जे विठ्ठलाचं मंदिर आहे या मंदिराचं नाव सुद्धा थोडंसं मजेशीर आहे. मंदिराचं नाव आहे उपाशी विठोबा मंदिर. हे मंदिर सदाशिव पेठेमध्ये आहे. अशी गमतीशीर नावाची तर अनेक मंदिरं पुण्यामध्ये आहेतच. त्यामुळे मूळच्या पुणेकरांना या नावाविषयी नवलते काय. चिमण्या गणपती मंदिराकडून भरतनाट्य मंदिरकडे जाताना चौकात डाव्या हाताला एक छोटंसं मंदिर आहे. आता अलीकडे आजूबाजूच्या मोठमोठ्या इमारतींमध्ये लपल्यामुळे हे मंदिर पटकन नजरेला येत नाही. त्याच मंदिराचं नाव आहे उपाशी विठोबा मंदिर. माझी शाळा या मंदिरापासून अगदी जवळच. त्यामुळे शाळेत असताना हे मंदिर थोडं जुन्या स्वरूपात पाहिलेलं आहे. उपाशी विठोबा या नावाची गंमतही त्या बालवयात अनुभवली आहे. तेव्हा अर्थातच या मंदिराविषयी माहिती कळण्याचा कधी प्रसंगच नाही आला. इतक्या वर्षांनी गीताधर्म मंडळात जाण्याचा योग आला तेव्हा उत्सुकतेनं या मंदिराचा शोध घेतला आणि माहिती सुद्धा मिळवली. सलग 3 पिढ्यांपासून चालत आलेल्या उपवासाच्या व्रतामुळे हा विठोबा उपाशी विठोबा या नावानं प्रसिद्ध झाला. पोटात भूक असणं त्याला आपण उपाशी म्हणतो. तो उपाशी हा इथं संदर्भ नाही. हे मंदिर अंदाजे 200 ते 250 वर्ष जुनं असण्याची शक्यता आहे. पेशवाईच्या अखेरीस पुण्यातील गिरमे सराफांनी हे मंदिर उभं केलं होतं. गिरमे सराफ हे विठ्ठल भक्त होते. दरवर्षी ते पंढरपूरची वारी करायचे. जसं जसं वय झालं, वृद्धापकाळ आला तसं त्यांना पंढरपूरच्या वारीला जाणं काही जमेना. म्हणून त्यांनी सदाशिव पेठेतील सध्याची जागा विकत घेऊन तिथं विठ्ठलाचं एक छोटेखानी मंदिर बांधलं. त्यानंतर भक्तीमध्ये आपला काळ व्यतीत करताना त्यांनी आपला आहारही हळूहळू कमी करत नेला. सकाळी थोडे वरईचे तांदूळ आणि भुईमुगाचे दाणे आणि रात्री 1 खारीक इतका कमी आहार त्यांनी ठेवला होता. शुक्रवार पेठेत काळ्या हौदाजवळ राहणारे नाना गुडबोले रोज त्या विठ्ठल मंदिरात भजन सेवा करायला यायचे. वृद्धापकाळी गिरमे सराफांनी नाना गुडबोले यांना मंदिरातच वास्तव्याला बोलवलं. कारण त्यांना ही भजन सेवा नित्यनेमाने तिथं व्हावी अशी अपेक्षा होती. नाना गोडबोल्यांनी सुद्धा गिरमे सराफांचं उपवासाचं व्रत स्वीकारलं. कालांतरानं गिरमे सराफांनी नाना गोडबोले यांच्याकडं मंदिर सुपूर्त केलं. नाना गोडबोले मंदिरामध्ये कीर्तन करायचे. त्यावेळेला त्यांच्या मागे गंगाधर बुवा काळे नावाचे एक सद्गृहस्थ उभे राहायचे आणि ते उत्तम प्रकारे टाळ वाजवायचे. कालांतरानं नाना गोडबोले यांनी
आपल्या आयुष्याच्या अखेरीस गंगाधरबुवा काळे यांच्याकडे मंदिराची मालकी अर्थात व्यवस्था सोपवली. या गंगाधरबुवांनी सुद्धा उपवासाचं हे व्रत पुढं चालू ठेवलं. ते ताक आणि लाह्याचं पीठ खायचं. आपल्याला ठाऊक आहे ना, पंढरपूरला असाच एक ताकपिठ्या विठोबाचं मंदिर आहे. त्यांनी म्हणजे गंगाधरबुवा काळ्यांनी रामभाऊ साठे यांना मंदिरात भाडेकरू म्हणून ठेवलं होतं. ते सहकुटुंब मंदिरात राहत होते. गंगाधरबुवा काळे यांच्या पश्चात साठे कुटुंबाकडे मंदिराची मालकी आली. अशा तऱ्हेनं नात्याच्या नसलेल्या परंतु विठ्ठल भक्ती या समान धाग्यानं 3 पिढ्या विठ्ठलाची सेवा इथे रुजू झाली. अत्यंत निरीच्छ वृत्तीनं त्यांनी मंदिराची मालकी उत्तराधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेली आहे. असं हे उपाशी विठोबा मंदिर पुण्यामधलं एक विठ्ठलाचं प्राचीन मंदिर. कधी शक्य झालं त्या भागात गेले तर आवर्जून पाहण्यासारखंच आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.